सच्चिदानंदाय नमः. चौथ्या तरंगाला आरंभ होतोय आणि चौथ्या तरंगाच्या आरंभी ग्रंथकार आपल्या श्रीगुरूंना नमस्कार करतात, वंदन करतात. हे सच्चिद आनंद स्वरूप असलेले श्रीगुरू, त्या श्रीगुरूंना माझा नमस्कार असो. आता या तरंगामध्ये आरंभी उत्तम अधिकाऱ्याला उपदेश केलेला आहे. अधिकाऱ्याचे 3 प्रकार असतात: उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. उत्तम अधिकारी त्या अधिकाऱ्याला म्हणतात की ज्या अधिकाऱ्याची अर्थात ज्या मुमुक्षुची शिरूवर आणि शास्त्रावर, वेदांत वाक्यावर नितांत श्रद्धा असते आणि बुद्धी तीक्ष्ण असते. श्रद्धा भरपूर असते, तीक्ष्ण असते. गुरूंनी सांगितलेला उपदेश त्याची बुद्धी लगेच ग्रहण करते. गुरूंनी सांगितलेल्या प्रक्रिया, सिद्धांत ज्याची बुद्धी पटकन ग्रहण करते, असा जो अधिकारी असतो, असा जो मुमुक्ष असतो, त्याला उत्तम अधिकारी म्हणतात. म्हणजे श्रद्धा भरपूर असते आणि त्याची बुद्धी पण सूक्ष्म असते, तीक्ष्ण असते. सांगितलेली सिद्धांत प्रक्रिया लगेच आकलन करते. अशी जी ज्याची बुद्धी आहे त्याला उत्तम अधिकारी म्हणतात. मध्यम अधिकारी त्या अधिकाऱ्याला म्हणतात की ज्याची बुद्धी मंद असते पण श्रद्धा असते. काय असते? श्रद्धा असते. त्याला मंद अधिकारी म्हणतात. बुद्धी त्याची मंद असल्यामुळे त्याला मध्यम अधिकारी म्हणतात. आणि कनिष्ठ अधिकारी त्याला म्हणतात ज्याची बुद्धी तीव्र असते पण लवकर त्याला विश्वास बसत नाही, म्हणजे श्रद्धा कमी असते. शंका त्याला जास्त येतात, त्याला शंका जास्त येतात, तर तो कनिष्ठ अधिकारी. लक्षामध्ये तर प्रस्तुत हा जो तरंग आहे, या तरंगामध्ये उत्तम अधिकाऱ्याला जो उपदेश श्रीगुरू करत असतात, त्या उत्तम अधिकाऱ्याला श्रीगुरू कसा उपदेश करतात, गुरुचा उपदेश कशा स्वरूपाचा असतो, तो प्रकार या चौथ्या तरंगामध्ये आहे. बघा, उत्तम अधिकाऱ्याला उपदेशाचा प्रकार. पहिल्या व दुसऱ्या तरंगात अनुबंधाचं संक्षिप्त व विस्तारानं वर्णन करून तिसऱ्या तरंगामध्ये प्रथम सद्गुरूंचं लक्षण सांगितलं आणि शिष्याने सद्गुरूची सेवा कशी करावी व अध्यात्म विचार कसा करावा हेही सांगितलं. थोडक्यात मागचं सिंहावलोकन करतात की पहिल्या तरंगामध्ये अनुबंध सांगितला, अधिकारी, विषय, प्रयोजक आणि यांचा परस्पर संबंध आणि त्याची लक्षण हा विचार पहिल्या तरंगामध्ये केला. दुसऱ्या तरंगामध्ये त्या अनुबंधाचा विस्तार केला. जे 4 अनुबंध सांगितले, अनुबंध चतुष्ट आहे, त्या अनुबंध चतुष्टयाचा विस्तार कुठे केला? दुसऱ्या तरंगामध्ये केला. आणि तिसऱ्या तरंगामध्ये काय केलं? सुरुवातीला गुरूंचं लक्षण सांगितलं, नंतर शिष्याचं लक्षण सांगितलं आणि गुरूचं शिष्याचं लक्षण सांगून शिष्याने गुरूची सेवा कशी करावी आणि त्यांनी अध्यात्म विचार कसा करावा, आहे की नाही, हा सगळा विचार कोणत्या तरंगात आहे? तिसऱ्या तरंगात केला. लक्षामध्ये. त्यानंतर आता म्हणजे कुठं? आता या चौथ्या तरंगामध्ये वेदांत विचारोपशास्त्र सद्गुरू शिष्य संवाद रूपानं सांगण्याकरता एक कल्पित कथानक मूल ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे. ते असं आहे, हे बघा, आहे का? एक कल्पित कथानक ग्रंथकारांनी तयार केलेलं आहे. कशासाठी सांगायचं? वेदांतशास्त्र. काय सांगायचंय? वेदांतशास्त्र सांगायचं. पण कसं असतं वेदांतशास्त्र? ऐकायला, सांगायला
थोडंसं ते कठीण असतं, थोडंसं हिच असतं, वृक्ष असतं. आणि त्यामुळं थोडं एक कथानक सांगून, त्या कथानकातून, मग कथानक सांगून त्या संवादातून मग हे वेदांत शास्त्र ग्रंथकारांनी काय केलेलं आहे इथं सांगितलेलं आहे. मूळ ग्रंथकार आहे कोण? निश्चलदाजींनी ती कथानक तयार केलेलं आहे. कथानक असं आहे की एक राजा असतो, कल्पित कथा आहे. आणि कल्पित कथा कशासाठी सांगितलेली आहे? वेदांत शास्त्राचे सिद्धांत सांगायचे, पण मग कथानक सांगून त्या कथेत आलेले जे पात्र त्यांच्या संवादातून हे वेदांत शास्त्र मांडलेलं आहे. लक्षामध्ये बघा, शुभसंतती नावाचा राजा असतो. नाव काय त्या राजाचं? शुभसंतती. त्याला 3 पुत्र असतात. एक तत्वदृष्टी असतो, दुसरा अदृष्टी असतो आणि तिसरा तर्कदृष्टी असतो. नाव ध्यानात ठेवा. तो राजा सगळ्या सुखाने संपन्न असतो, सम्राट राजा असतो. पण त्याच्या पूर्वपुण्याने त्याला अशी इच्छा होते की काय बाबा हे संसार, किती दिवस हे राज्य करायचं, किती दिवस असा संसार करायचा. आपण या संसारात सगळं दुःखच आहे, दुःखच भोगावं लागतं. त्यापेक्षा आपण आता असं करू की आपण जर गेलो तर नंतर आपल्या पोरामध्ये वाद व्हायला नको, म्हणून आपण ह्या सगळ्या राज्याची, सगळ्याची संपत्तीची आपण वाटणी करून द्यावी, विभागणी करून द्यावी, ह्या तिघांच्या ताब्यात द्यावं. आणि आपण मात्र आत्मोद्धारासाठी, आत्मचिंतनासाठी एकांतात जाऊन आत्मचिंतन करावं आणि आपला स्वतःचा उद्धार करून घ्यावा, असा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये झाला. कुणाच्या? त्या शुभसंतती नावाच्या राजाच्या अंतःकरणामध्ये असा विचार निर्माण झाला. मग त्यांनी त्या मनांना बोलवून घेतलं. हे बघा म्हणे, हा जो संसार आहे, हा संसार सगळा दुःखाला आहे. संसारात आपल्याला दुःखच भोगावं लागतं. त्यामुळे माझा असा विचार आहे की ह्या सगळ्या संसाराचा त्याग करून आत्मचिंतनासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी हे वनात निघून जावं, आत्मचिंतन करावं, स्वतःचा उद्धार करून घ्यावा. माझ्या पश्चात तुमचा वाद होऊ नये म्हणून माझा असा विचार आहे की तुम्हाला मी हे सगळं राज्य काय करतो, वाटून देतो. तुम्ही तुमचं राज्य सुखानं करा, मी मात्र आत्मचिंतनासाठी निघून. आता बापाच्या समोर ते पोरं काय बोलले नाही, पण बाप उठून गेल्याच्या नंतर ते तिघांनी विचार केला, काय याला बाप म्हणावं. बाप असा सांगतोय आम्हाला की संसार दुःख रूप, संसारात दुःख आहे असं सांगतो, आणि स्वतः मात्र आत्मचिंतनासाठी निघून चालला, आनंदाच्या प्राप्तीसाठी, आत्मकल्याणासाठी. आणि आम्हाला कशाची वाटणी करून देतोय? या राज्याची, संपत्तीची वाटणी करून देतोय. जे राज्य आणि जी संपत्ती दुःखाला करा, म्हणजे जे दुःख आहे ते आम्हाला देतो, आणि स्वतः मात्र दुःखातून मुक्त होण्यासाठी, आत्मचिंतनासाठी निघून चाललाय. याला बाप म्हणावं असं त्यांनी विचारलं. म्हणजे बापाने मुलांच्या सुखाची इच्छा करायची असते की दुःखाची इच्छा करायची असते? दुःख मात्र आपल्याला वाटून देतो, आणि स्वतः मात्र सुखाच्या प्राप्तीसाठी, आत्मचिंतनासाठी कुठे निघून जातोय? अरण्यात निघून जातोय. मग तिघांनी विचार केला की बाप जाण्याच्या अगोदर आपणच निघून जाऊ. हे दुःख रूप असणारं राज्य, दुःखाला कारण असणारं हे राज्य घेऊन तरी काय करायचं? ते दुःख रूपच आहे. म्हणून बापाला न सांगता तिघा पुत्रांनी हे घरातून निघून गेले, राजधानीतून निघून गेले. कोणाला सांगितलं नाही, काय नाही, काय नाही, सबचे निघून गेले. तिघं गेले. कुठं गेले? त्यांनी विचार केला की आपल्याला आपला आत्मोद्धार करायचा आहे, आत्मकल्याण करून घ्यायचं, कुठं जावं? श्रीगुरूला शरण केलं पाहिजे. म्हणून एका आश्रमामध्ये, सद्गुरूंच्या आश्रमात जाऊन, श्रीगुरू ब्रह्मज्ञानी, ब्रह्मनिष्ठ असणारे महात्मे त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांनी सेवा केली. तिघांनी बरेच महिने, काय मला वाटतं 5-6 महिने काहीतरी त्यांनी सेवा केली. काही केलं नाही, नुसती सेवा केली. 6 महिन्यांनी विचारलं मग त्याने, काय बाबा तुम्ही कोण आहात, कुठले आहात, का माझी सेवा करताय, काय तुमची इच्छा आहे, असं ज्यावेळेला त्यांनी विचारलं, मग त्यांनी सांगितलं की गुरु महाराज, आम्ही या संसार दुःखाने फार ग्रस्त झालेलो आहोत. आहे की नाही? संसार दुःखाने आम्ही पळून निघालेलो आहोत. मग
आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे, या संसार दुःखातून मुक्त व्हावं आणि परमानंद प्राप्त करावा यासाठी आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत आणि त्या उद्देशाने आम्ही तुमची सेवा करतोय. कृपा करा आणि आम्हाला या संसार दुःखातून मुक्त करा, आम्हाला परमानंदाची प्राप्ती करून द्या. अशा प्रकारची विनंती त्या तिघांनी सद्गुरूंना केली आणि सद्गुरूंना विनंती केल्यानंतर सद्गुरूंनी विचार केला की अरे जे त्यांना दुःखातून मुक्त व्हावं वाटतंय आणि परमानंदाची प्राप्तीची इच्छा आहे, म्हणजे ज्यांना कशाची इच्छा आहे, मोक्षाची इच्छा आहे, त्यांना मोक्ष मिळावा अशी इच्छा आहे, म्हणजे हे मोक्ष होईल. आणि मोक्ष कशाने मिळत असतो? ज्ञानाने मिळत असतो. म्हणून यांना आपण आता काय सांगितलं पाहिजे? ज्ञान सांगितलं पाहिजे. मग त्यांनी असा विचार करून आता मुक्त करण्यासाठी, दुःखातून त्यांना मुक्त करण्यासाठी, परमानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी, त्यांना मोक्ष सिद्ध व्हावा याच्यासाठी मग सद्गुरू त्यांच्या परीनं त्यांना उपदेश करायला सुरुवात करतात आणि मग इथून हृदयशास्त्राचा आरंभ. हृदयशास्त्राचा आरंभ कळला का? नेमकं काय उपदेश करत असतात तो सगळा प्रकार होता. एका कथानक बघा आता म्हणजे लक्ष घे. एक शुभसंतती नावाचा राजा असून त्याला तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी या नावाचे 3 पुत्र होते. कळलं का? समजते ना? कथाच आहे ना हे काय वगैरे. राजा सर्व गुणाने संपन्न असून त्याला सर्व भोग प्राप्त होते. बरेच दिवस तो भोग भोगीत असताना पूर्वपुण्याईनं त्याच्या मनात असा विचार आला की आत्मा सुखरूप असून बाकीचे अनात्म पदार्थ तुच्छ आहे. याकरता राज्य मुलांच्या स्वाधीन करून आपण आत्मविचाराकरता वनात जावं. हा विचार आपल्या 3 मुलांना कळविण्याकरता त्यांनी एकांतात नेऊन सांगितलं की हा प्रपंच फार दुःखरूप आहे, यात फार कष्ट भोगावं लागतात. यासाठी राज्याचा त्याग करून आत्मस्वरूपाचा विचार करीत राहावं असं मला वाटतं. राज्याचा त्याग करून बाहेर जाण्याचं कारण माझ्या प्रजेतील लोक जे आहेत, जे संसार दुःख भोगतात तेही मला पाहत नाही. त्यांच्याजवळ पुष्कळ ऐश्वर्य आहे किंवा त्यांच्या हाती मोठी सत्ता आहे. काय ज्यांच्याजवळ पुष्कळ ऐश्वर्य आहे किंवा ज्यांच्या हाती मोठी सत्ता आहे त्यांना विचारशून्य लोक थोर मानतात. पण मला तर त्यांचं ऐश्वर्य दारिद्र्यापेक्षाही दरिद्र आहे असं वाटतं. यासाठी सर्व राजवैभव सोडून आत्मसुख प्राप्ती करता मला एकांत स्थानी जावेसं वाटतं. बापानं आपल्या ऐश्वर्याचा विभाग करून पुत्रांना द्यावा, नाहीतर बापाच्या पश्चात मुलामध्ये कलह माजतात. म्हणून मी राज्याचे विभाग करून तुम्हा 3घाला देत आहे. ते आपापले विभाग घेऊन सुखानं राज्य करा. मी मात्र या दुःखरूपी राज्याचा त्याग करून नित्य आत्मसुखाच्या प्राप्तीकरता वनात जातो असं त्या राजानं सांगितलं. तुम्ही मात्र हे राज्य घ्या, दुःखरूपी राज्य आहे आणि तुम्ही सुखानं राज्य करा. म्हणजे संसार दुःखरूप आहे, राज्य सुद्धा दुःखरूप आहे असं सांगतोय आणि तुम्ही काय करा? सुखानं राज्य करा म्हणताय. मी मात्र काय करतोय की आत्मसुखाच्या प्राप्तीकरता वनात जातो असं त्यांनी सांगितलं. राजाचे पुत्र फार विचारी होते. त्यांनी एकांतात जाऊन असा विचार केला की जे अगदी स्वतः बापाचे सण राज्य दुःखरूप आहे असं सांगतो आणि राज्याचा म्हणजे त्या दुःखाचाच विभाग आम्हाला करून देतो, याचा अर्थ दुःख तेवढं आमच्या घरात अडकवून आपण मात्र आत्मसुखाची इच्छा करीत आहे. याला काय म्हणावं त्या बापाला, हे की नाही? आणि बाप ज्या राज्याच्या म्हणजे दुःखाच्याच वाटणे आम्हाला करून देत आहे त्या घेऊन तरी आम्हाला काय करायचं आहे? तेव्हा परमात्म सौख्य प्राप्ती करता आपणच श्री सद्गुरूकडे जाऊया असा 3 मुलांचा विचार होऊ ते बापाला न विचारताच एकदम राज्य सोडून चालते झाले. दैवयोगानं त्यांना सद्गुरूंची प्राप्ती झाली. सद्गुरूंची 6 महिने त्यांनी अनन्य भावे करून 3घांनी सेवा केल्यानंतर सद्गुरूंनी सहज तुम्ही कोण, इथे कशा करता येऊन राहिले आहात असं प्रेमानं विचारलं. आपण प्रार्थना करावी असं आपल्या दोघा बंधूंचं मनोगत पाहून थोरला मुलगा तत्वदृष्टी श्रीगुरू पुढं हात जोडून म्हणाला, हे श्रीगुरू, आम्ही 3 शुभसंतती राजाची मुलगी असून जन्म मरणरूप संसारानं तप्त असल्यामुळं आम्ही दीन झालेलो आहोत. याकरता आत्मसुख प्राप्तीची इच्छा धरून
आपली सेवा करीत आहोत. अशी शिष्याची प्रार्थना ऐकून श्रीगुरूंनी कृपा करून सांगितलं की आत्मज्ञानाविषयी तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही काय करा, विचारा. तुमच्या मनातील सर्व संशय जाऊन तुम्हाला परमानंद प्राप्त होईल. याप्रमाणे श्रीगुरूंची आपल्यावर असलेली कृपादृष्टी पाहून त्या तिघा राजपुत्रांना फार आनंद झाला आणि ज्याकरता आपण राज्य सोडून बाहेर पडलो त्याचं काय झालं, चीज झालं असा त्यांना भरवसा आला. आणि श्रीगुरूंना आत्मज्ञानाविषयी प्रश्न करण्याला प्रथम तत्वदृष्टीनं काय केला, आरंभ केला. कळलं का? तत्वदृष्टी काय करतोय, प्रश्न विचारायला आरंभ करतो. इथून आता शास्त्राला आरंभ होत आहे. तो प्रश्न करतो आणि मग श्रीगुरू त्याचं काय सांगतात, सांगतात. बदल. ओम शांती शांती शांती.